बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी. चांदण्यांच्या सावलीतच केसर मला तिथून घेऊन निघाली. मंचकावरची एक रेशमी चादर घेऊन तिनं मला त्यात व्यवस्थितपणे लपेटलं आणि आपल्या अंगावरच जसं काही मला घेऊन मुकाट्यानं शब्दही न बोलता ती निघाली. त्यांच्याशी एकही शब्द ती बोलली नाही. तेही काही बोलले नाहीत. खरं तर त्यावेळी ते अर्धवट जागेने अर्धवट झोपेत अशा अवस्थेत पडून राहिले होते. माझं सर्वांग थरथर कापत होतं. धड चालण्याचंही बळ माझ्यात उरलं नव्हतं. मी चालत होते की झोपेत होते माझं मलाच सुधरत नव्हतं. उमजतही नव्हतं. आपल्या कोठडीत नेऊन केसरनं मला तिच्याच बिछाण्यावर झोपवलं. थंड पाणी प्यायला दिलं. माझ्या तोंडात जसे काटेच पडले होते व घशाला कोरडही पडली होती. पाणी पिऊन मी काहीतरी बरळले. केसरने पण काही ते ऐकले नाही. माझ्या कानाजवळ आपलं तोंड आणून अगदी हळूच ती म्हणाली, आता शहाण्यासारखं झोपून जा. मग मला परत एकदा तिनं व्यवस्थितपणे कपड्यात झाकलं आणि ती तिथून निघून गेली. कोठडी बाहेरून बंद केली. कुठे गेली होती कुणाला माहीत आणि किती वेळ. आता ती कोठडीत आली होती तेही दिवस जवळजवळ वर गेल्यानंतर. उन्हाची किरणं कोठडीत शिरली होती. मी जागी तर झाले होते पण माझं हाडने हाड दुखत होतं. ती म्हणाली, जा आता तुझ्या कोठडीत जा. न्हावून घे आणि कपडे बदल. थोडं काहीतरी खाऊन पिऊन घे. नंतरच आईकडे जा तू. दिवसाचा 3रा प्रहर संपत आला होता. केसरच्या कोठडीतून निघून मी माझ्या कोठडीकडे निघाले. एक विचित्र आणि वेगळाच असा आळस माझ्या अंगात भरला होता. कोठडीत येऊन मी पुन्हा पलंगावर आडवी झाले. बराच वेळ मी तशीच पडून होते. रात्रीच्या जाणीव नेणिवेच्या पातळीवरचे प्रसंग स्वप्नासारखे माझ्या नजरेसमोर तरळत होते. जसं काही या भूतलावरून हवेतच तरंगत होते मी. बराच वेळ मी डोळे मिटून पडले होते. मग उठले, नहायले, कपडे बदलले. आता मात्र मला प्रचंड भूक लागल्याची जाणीव झाली. परंतु रसोईमधून काही मिळणं शक्यच नव्हतं. कोठडीत थोडीशी मिठाई होती तीच मी खाल्ली आणि गार पाणी पिऊन मी पुन्हा बिछाण्यावर जाऊन पडले. खूप वेळ तशीच पडून राहिले. संध्याकाळचा संधिप्रकाश पसरला होता. मी एकटीच होते. असं एकटं पडून पडून मी फार बेचैन झाले, अस्वस्थ झाले. थोड्याच वेळात रात्र झाली. सगळीकडे दिवे लागण झाली होती आणि संकोचानं लज्जेनं घेरलेली मी सावकाशपणे हळूहळू पावलं टाकीत आईच्या कक्षाकडे निघाले. मला फार भीती वाटत होती की आई आता मला काय काय म्हणेल, काय काय विचारेल. पण त्या सगळ्या गोष्टी मी कशा काय सांगू तिला. मला बघून देखील ना ती काही म्हणाली ना तिनं काही विचारलं आणि माझ्याकडे एका विचित्र नजरेनं पाहिलं तिनं. तिच्या ओठावर एक हलकीशी स्मित रेषा आणि डोळ्यात समाधानाचे भाव मात्र होते. तिची ती नजर बघून मी अशी काही लाजले की झटकन पळत जाऊन तिच्या कुशीत माझं तोंड लपवलं. माझ्या डोक्यावर आपले दोन्ही हात ठेवून आईने मला छातीशी धरलं. खरं तर आजपर्यंत मी कधीही आईचं एवढं प्रेम आणि एवढी आश्वासकता अनुभवली नव्हती. बराच वेळ मी तशीच तिच्या छातीत तोंड खुपसून उभी होते. मान वर करून जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला दिसला. हळूच मला आपल्यापासून बाजूला करत ती मला म्हणाली, अन्नदात्यांनी नजराणा पाठवला आहे. हे ऐकताच मी आईच्या तोंडाकडे बघू लागले. मी पाहिलं की तिची नजर समोरच्या मेजवर पिवळ्या कपड्यात असलेल्या एका मोठ्या ढिगावर लागली आहे. मी पण तिकडे पाहिले.
कुतूहल आणि उत्सुकतेपोटी मी तिकडे जाऊन त्या ढिगावरचं ते पिवळं वस्त्र बाजूला केलं. बघता क्षणी माझे डोळे दिपून गेले. कुंवरी जशी अतिशय मौल्यवान वस्त्र परिधान करायची, अगदी तसाच मौल्यवान कपड्यांचा एक जोड त्यात होता. काही जड जवाहीर दागिने होते, सोन्याच्या मोहरा होत्या, मेवा मिठाईच्या थाळ्या होत्या. या सगळ्या गोष्टी इथं कुणासाठी आल्या आहेत? मी डोळ्यातूनच आईला प्रश्न विचारला. माझी ती नजर ओळखून हसतच आई म्हणाली, महाराजांनी हा किमती नजराणा तुझ्यासाठीच पाठवला आहे. माझ्यासाठी? माझ्या तोंडून कसेबसे शब्द फुटले. डोळे फाडून फाडून मी त्या नजराण्याकडे बघू लागले. माझ्या आयुष्यात मी कधीही इतक्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या. ते सगळं काय माझ्यासाठी होतं? माझ्यासाठी? आनंद विभोर होऊन गेले मी. माझं हृदय उसळ्या मारू लागलं आणि बुचकळ्यात पडून अस्वस्थपणानं मी आईकडं पाहिलं. आई म्हणाली, ही वस्त्र परिधान कर आता. माझा घसा सुकला, तोंडाला कोरड पडली. थरथरत्या हाताने मी त्या वस्त्रांना स्पर्श केला. त्याचवेळी केसर तिथे आली, ती थेट माझ्यापाशीच. आपल्या हाताने ती वस्त्र त्यांची प्रशंसा करत करत माझ्या अंगावर चढवली. मग मिठाईनं भरलेली थाळी माझ्यासमोर ठेवत मला म्हणाली, राणी सरकार, खा ही मिठाई आता. मी लाजले आणि तिच्या कुशीत माझं मुख लपवलं. माझ्या डोळ्यांत अश्रूंनी गर्दी गेली. माझे डोळे पाण्याने भरून आले. हसत हसतच केसरने माझ्या तोंडात मिठाई कोंबली. त्यावेळी ती काय काय म्हणत होती, बोलत होती, पण तिचं ते बोलणं ऐकायचे आणि समजून घ्यायच्या परिस्थितीत कुठे होते मी? तसेच तिच्या कुशीत पडून राहून मी विचार करू लागले की आज पुन्हा मला त्या शयनगृहात घेऊन जातील की नाही. एकाच वेळी भीती, आनंद, हुरहुर आणि लज्जा अशा संमिश्र भावनांचा कल्लोळच मी अनुभवत होते. आई आणि केसर दोघेही हळू आवाजात माझ्याबद्दल काही बाई बोलत होत्या. त्याचवेळी केसर म्हणाली, अन्नदाता निघून गेलेत. ते जाताना मी त्यांना प्रणाम करायला गेले होते. महाराजांनी ही 5 पदरी माळ आणि 5 मोहरे मला बक्षिसी म्हणून दिलेत. अन्नदाता निघून गेलेत हे वाक्य बंदुकीच्या गोळीसारखं माझ्या कानात शिरलं. मी मान वर करून केसरकडे पाहिलं. तिने देखील माझ्याकडे पाहिलं. मला आपल्या कुशीत ओढून घेऊन ती माझ्या आईबरोबर अन्नदाता व माझे नव्याने जुळलेले संबंध, भविष्यात घडणारे प्रसंग व त्यांचे संभाव्य परिणाम यांची चर्चा करू लागली. केवळ माझ्या दोन्ही कानांनीच नव्हे तर माझ्या शरीरातील गात्रांचे कान करून त्यांची ही चर्चा मी ऐकू लागले. त्याचवेळी आई म्हणाली, उभी राहा, बघू दे मला हा जोडा तुला ठीकठाक नेटकेपणाने बसतोय की नाही ते. मी उठून उभी राहिले. माझ्या भोवती एक चक्कर मारून त्या दोघींनी पाहिलं आणि समाधानानं मान हलवली. मग केसरनं मला आईच्या खोलीत असलेल्या पुरुषभर उंचीच्या आरशासमोर उभं केलं. भरजरी मौल्यवान जोडा लिहिलेली आणि दागिन्यांनी मडलेली माझी आरशातील ती छबी बघून मीच वेडी पिशी झाले. लज्जा आणि आनंदाने भावविभोर होऊन मी बावचळून गेले आणि आईच्या मंचकावर तोंड लपवून पडून राहिले. कसं कुणाला माहीत, पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कुंवरीला या प्रसंगाची खबर लागलीच. तोंडानं ती काही बोलली जरी नाही तर तिच्या डोळ्यात जराशी भीती आणि बरीचशी विरक्तीची भावना मी पाहिली. ती मरेपर्यंत हा भाव तिच्या डोळ्यांतून नाहीसा झाला नाही. जसं मी आधीच सांगितलं होतं की ती अतिशय भावूक, अभिमानी तसंच मितभाषी होती. मलाही कळत होतं की तो प्रसंग, ती घटना तिच्यापर्यंत कशी नि किती विकृत स्वरूपात पोचली असणार आणि त्यामुळे तिच्या हृदयाला पीळ तर नक्कीच पडला असणार. तिचं मन अतोनात दुखावलं गेलं असणारच. हे तर अगदी स्वाभाविकच होतं. पण मी तरी या बाबतीत काय करू शकत होते? सुरुवातीला तर मी तिच्यासमोर काहीशी अपराध्यासारखी लज्जित होऊन तिला सामोरी जायची. पण नंतर नंतर माझ्या मनात एक धीटपणाची भावना हळूहळू घर करू लागली. जणू काही कुंवरीची पर्वा करणंच मी सोडून दिलं होतं.
माझ्यात झालेला हा भाव बदल कुंवरीच्या देखील लक्षात आला. तिने तो अनुभवला, पण तरीही यावरती मला कधीही एका शब्दानं देखील बोलली नाही. हो, पण एक मात्र खरं की त्या प्रसंगापासून मी कुंवरीच्या हृदयापासून लांब फेकली गेली. मला पाहून माझ्याबरोबर आपल्या मनच्या गुजगोष्टी करणं तर कुंवरीनं केव्हा सोडून दिलं. पण मी तिच्याकडे गेले नाही तर ती मला बोलावणं देखील पाठवत नसे. हसत खिदळत बोलणं तर कधीच संपलं. आधी माझ्यावर कुंवरी किती माया करायची, माझ्याशी आपुलकीनं वागायची, आपल्या गरजा मला आपलेपणानं सांगायची. हे सगळं कुंवरीनं आता बंदच करून टाकलं. असं असताना देखील मी मात्र माझ्या वर्तनात, तिच्याशी अदबशीर वागण्यात, विनयशीलतेत कसलंही परिवर्तन आणलं नाही की कसलाही बदल केला नाही. जरी मी कुंवरीच्या बाबतीत बेफिकिरी झाले होते, तरीसुद्धा जेव्हा मी तिच्यासमोर असायची तेव्हा पहिल्यासारखीच तिच्याशी गप्पा गोष्टी करू पाहायची. कदाचित ठाकूर साहेबांच्या कानावर देखील ही गोष्ट गेली होती. माझ्या लक्षात आलं की मला पाहिल्यावर त्यांचा चेहरा गांभीर्यानं भरून जायचा. काहीसे अस्वस्थ देखील व्हायचे ते. माझ्या हेही लक्षात आलं की त्यांच्या मनात माझ्याबद्दल पूर्वीसारखी माया, ममता, आपुलकी आता राहिली नव्हती. आता नेहमीसारखं मला पाहिल्यावर हसत हसत माझी विचारपूस करत नव्हते ते. थट्टा मस्करी करत नव्हते. खरी गोष्ट अशी होती की त्यांचं त्यांच्या कन्येवर, कुंवराणीवर अतोनात माया होती. ती त्यांची मुलगी तर होतीच, शिवाय आईविना या पोरक्या मुलीवर त्यांचं प्रगाढ प्रेम होतं. ती म्हणजे त्यांचं एकुलतं एक अपत्य. मीही त्यांची संतती होते, तरीही त्यांची मुलगी मात्र नव्हते. आईविना नाजूकशी कुंवराणी स्वभावतः गंभीर, मितभाषी आणि एकांतप्रिय झाली होती. ठाकूर साहेब कुंवारीची फार काळजी घेत असत आणि अशातच त्यांना जेव्हा ही अप्रिय घटना कळली तेव्हा तर आईविना आपल्या कुंवराणीसाठी त्यांचा जीव कळवळून उठला. त्यांना तर असंही वाटून गेलं की जणू काही विवाह वेदीवर चढण्याआधीच, तिचं सौभाग्य उजळण्याआधीच त्यांच्या जीव की प्राण कन्येच्या दुर्भाग्याचा जन्म झाला आहे. तसं तर माझ्यावरही त्यांची तितकीच माया होती, तितकंच प्रेम होतं. कुंवराणीनंतर मीच तर त्यांच्या रक्तसंबंधांची होते, जिच्या धमनीत त्यांचंच रक्त खेळत होतं. त्यांच्याच रक्ताचा अंश होते ना मीही. त्यातून त्यांची सेवा करणं, त्यांना हवं नको पाहणं, हे सगळं मीच तर सगळ्यांपेक्षा जास्त पाहत होते. दातांना कधी, केव्हा आणि कोणती वस्तू हवी असणार हे माझ्यापेक्षा आणखी कुणाला जास्त माहीत होतं. दातांना पण याची कल्पना होतीच की. म्हणून तर ते नेहमीच मला बघताच खुश व्हायचे, आनंदी व्हायचे. त्या प्रसंगानंतर त्यांचं रुक्ष वागणं, माझ्याबद्दलची उदासीनता माझ्या लक्षात येऊन देखील मी काही माझं वागणं बदललं नाही. त्यांची सेवा पहिल्यासारखीच मनपूर्वक करत राहिले. म्हणूनच की काय माझ्याबद्दल त्यांनी दाखवलेली उदासीनता फार काळ टिकू शकली नाही आणि मग आधीसारखंच ते माझ्यावर खुश राहू लागले. जणू काही असं वाटत होतं की मनातल्या मनात त्यांनी कुंवराणी संबंधात जसा निर्णय घेतला होता तसाच निर्णय माझ्याही बाबतीत त्यांनी घेतला होता. हळूहळू कुंवराणीच्या विवाहाची चर्चा आणि तयारी जोरात सुरू झाली. नवी वस्त्र, नवी आभूषणं, नवनवीन सामान गोळा होऊ लागलं. वस्त्र, आभूषणं इत्यादी फक्त कुंवराणीसाठीच नव्हे तर माझ्यासाठी देखील तयार होऊ लागली. ही गोष्ट काही माझ्यापासून लपून राहिली नाही. धडधडत्या अंतकरणानं मी येणाऱ्या दिवसाची वाट पाहू लागले. खरं पाहिलं तर विवाह कुंवराणीचा होणार होता, जिची उत्सुकता मलाच जास्त लागली होती. बऱ्याचदा मी त्या रात्री घडलेल्या गोष्टी, प्रसंग परत परत आठवत होते, हसत होते आणि रडत देखील होते. त्याचबरोबर स्वतःशीच झगडत देखील होते. आता पुढे काय होणार? मला तर कुणीच काही सांगत नव्हतं की कुणी मला विचारत देखील नव्हतं. आई आणि दाता नक्कीच आपसात चर्चा करत असतील, पण आई मला मात्र काहीच सांगत नव्हती. एक मात्र होतं की माझ्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर, राहण्या वागण्यावर तिची नजर होती. आणि केसर, तिला तर जणू काही माझ्यावर पाहण्यासाठीच नेमली होती. एखाद्या दासीसारखी जरी ती माझ्याशी वागत होती तरी देखील माझ्या प्रत्येक गोष्टीवर,
हालचालीवर तिची करडी नजर होती. म्हणूनच दिवसातून कित्येकदा मला तिचा ओरडा खावा लागत होता. प्रथम प्रथम मला तर हे सगळं सहन करण्यापलीकडचंच वाटत होतं. पण आता मात्र मी शिस्तप्रिय झाले होते. माझ्या खूपशा सवयी मी बदलल्या. त्या 5-6 महिन्यांच्या कालावधीत माझा जणू काही कायापालटच झाला होता. एक अल्लड बछडी, मुग्ध बालिका, फुलपाखरी जीवन जगणारी मी, तिचं एकदम एका समजूतदार घरंदाज स्त्रीमध्ये परिवर्तन झालं होतं. आणि माझं हे रूप पालटलेलं नवीन आयुष्य मला फारच आवडलं. शिवाय तनामनानं मी या नव्या जीवनात रमून गेले. हवेलीत आता माझा रुबाब मान एकदम वाढला. सगळे दास दासी माझी खातिरदारी करू लागले. एवढंच काय, आजकाल माझी आई देखील माझ्याशी वेगळंच वागू लागली. काहीसं मला दबून बोलू लागली. तथापि माझी प्रत्येक हालचाल, राहणं, वागणं, बोलणं या सगळ्यावर तिची करडी नजर राहू लागली. माझी किंचितशीही बेपर्वाही तिला खपत नव्हती. मला लगेच ती सावध करू लागली. आता मी पहिल्यासारखं मनमानी करत कसलीही वस्त्र परिधान करून इकडे तिकडे नाचू फिरू शकत नव्हते. कपडा लत्ता इतर सगळ्या गोष्टी या प्रत्येक बाबतीत मला अष्टप्रहर ठाकठीक राहावं लागत होतं. माझ्यासाठी कितीतरी नवीन कपडे शिवण्यात आले. एक मोठा नवा पेटारा मला आणून दिला. त्याच्यात माझ्याकडच्या सगळ्या मोहरा आणि दागदागिने आभूषणं ठेवण्यात आली. जेव्हा मी कोठडीत एकटीच असायची तेव्हा दार बंद करून मी पेटाऱ्यातला हा सगळा खजिना बघून घ्यायची. मोहरांची पुन्हा पुन्हा मोजदाद करायची. वेगवेगळे मनोरथ रचायची. मला खरं तर माहीतच नव्हतं की माझं भविष्य काय असणार आहे ते. परंतु एक फार मोठी प्रबळ आशा माझ्या हृदयात घर करून बसली होती आणि आतल्या आत मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळी असल्याची अनुभूती घेत होते. पण या संबंधात मी कधीच कुणाशी काही बोलले नाही. केसर आता बहुतांश वेळ माझ्याबरोबरच माझ्याजवळ असायची. एखाद्या दासीसारखी ती माझी सेवा करायची. आदरानं माझ्याशी बोलायची. मला ती राणीजी म्हणून हाक मारायची. आधी तर तिचं हे राणीजी म्हणणं मला ती उपहासानं म्हणते आहे असं वाटायचं. परंतु आता माझं हे नवीन बिरुद मी मनोमन स्वीकारलं होतं. आणि खरं सांगायचं तर कधीकधी खरंच एखाद्या राणीसारखं मी वर्तन करायची आणि स्वतःला राणीच समजायची. आई आणि केसर दोघींचंही माझ्या प्रत्येक बारीक सारीक हालचालीवर पूर्ण लक्ष असायचं. आणि आताशा मला माझा गौरव, मान सन्मान समजला होता आणि त्यानुसार माझं राहणं आणि वागणं होऊ लागलं होतं. कुंवराणीबरोबर होणाऱ्या विवाहासाठी महाराज मात्र आलेच नाहीत. राजपुरोहित, चारण, भाट आणि राज्याचे दिवाण हे मात्र महाराजांची कट्यार आणि त्यांची पगडी घेऊन आले होते. राजपुतांच्यात हा एक अतिशय जुना दरबारी रिवाज होता. कदाचित त्या जमान्याची रीत असेल ती. तेव्हा राजे लोक युद्धात सहभागी असायचे. त्या काळात त्यांना क्वचितच उसंत मिळत असे. दूर दूर राज्यामध्ये जाण्या येण्याची साधनं देखील सहज सुलभ नव्हती. त्यातून राजे लोकांना स्वतःला मुळीच सवड नसे, विशेषतः विवाह वगैरे सारख्या नगण्य फालतू गोष्टींसाठी. सम्रांगण वा राजगादी बराच काळ रिक्त ठेवणं कधीही संयुक्तिक नसायचं त्यांच्यासाठी. होय होय, अगदी बरोबर वाचलं तुम्ही. विवाहाला मी नगण्य फालतू संबोधलं होतं. खरं तर राजे लोकांचा विवाह ही त्यांच्यासाठी फार मोठी वा महत्त्वपूर्ण अशी घटनाच नव्हती, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होईल. हे असे विवाह तर होतच असत. कधी कधी तर वर्षातून 2-4 देखील विवाह होत असत. कोण मोजदाद करणार आणि कुणाला त्याची पर्वा होती. ठाकूर छोट्या गडीचे प्रमुख आपल्या मुलींना राणीवशात ढकलून देण्यात फायदेशीर हितकरच समजत असत. त्यामुळे त्यांना 2 लाभ व्हायचे. एकतर त्यांची कन्या राणी व्हायची आणि गडीच्या प्रमुखाला म्हणजे तिच्या पिताजींना ही राणी मोठमोठ्या सोयी सवलती राजाकडून मिळवून देत असे. भलेही हे ठाकूर वा गडीचे प्रमुख एखाद्या अगदी छोट्या गडीचे ठाकूर वा प्रमुख असतील, पण कन्या राणीवशात गेली की यांचा रुबाब वाढत असे.
राजाशी व्याही म्हणून त्यांचे नातेसंबंध जोडले जात असे आणि त्यामुळे आपल्या पदाचा त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवता येत असे. ही तर अगदी छोट्या ठाकूरांची गोष्ट झाली. मोठमोठे छत्रधारी राजे देखील आपल्या मुलींना मोठमोठ्या राजाधिराजांच्या महाराजांच्या राणीवशात कसंही करून दाखल करण्यातच स्वतःचं हित आहे असं समजत असत. याचा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे ही दोन्ही राज्ये आपसात नातेसंबंध निर्माण होऊन मित्रराज्य बनून जात. एकमेकांविरोधात लढण्याचा धोका तर टळायचाच, परंतु कधी गरज भासलीच तर शत्रूविरुद्ध लढण्यासाठी एकमेकांशी हातमिळवणी करीत असत, एकमेकांना मदत करत असत. त्याखेरीज राज्यातील अगदी अंतर्गत आतल्या गोटातल्या खबरी, रहस्य, गुपितं देखील ह्यांना मिळत असत. त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा सुद्धा विनासायास प्राप्त होत असत. त्यांच्या मुली राणीवशात दाखल झाल्यावर जणू त्यांच्या राजदूतच बनत असत आणि राज्यकारभारासंबंधीची महत्त्वपूर्ण राजनैतिक चाकरी देखील त्या निभावत असत. या सर्व कारणामुळेच मोठा छत्रधारी राजा असो वा एखादा छोटा ठाकूर असो, तो कधीच फिकिरी करीत नसे की मुलीचा विवाह करून देताना त्या राजाचं वय काय आहे, तो वृद्ध आहे, कुरूप आहे, माणूस आहे की एखादं जनावर. आपली मुलगी सवत म्हणून जाणार आहे की सती जाण्यासाठी ती राणीवशात जाणार आहे याची देखील त्यांना पर्वा नसे. अनेक खटपटी लटपटी करून ते आपल्या मुली छत्रपती राजांना सुपूर्द करत असत. थोडक्यात काय तर या मुलींचे विवाह पतीबरोबर न होता जणू राजगादीशीच व्हायचं. त्या पत्नी होत नसत, राण्या मात्र जरूर होत असत. त्यातल्या बहुतेकींच्या संबंध आयुष्यात कधी कधी केवळ एकदाच राजाचा सहवास मिळत असे, कधी कधी तर तेही नशिबात नसे. कधी कधी तर विवाह झाल्या झाल्या लगेच चितेवर जिवंत जळून सतीधर्म पाळावा लागे. बऱ्याचदा त्यांना एखाद्या अनावश्यक, उपेक्षित व दुर्लक्षित आकड्याप्रमाणे महालातल्या दासदासी, खिदमतगार यांच्याबरोबर आला दिवस ढकलावा लागे आणि राजाच्या गोली, पडदानशीन स्त्रिया, सवती यांच्याबरोबर नवनवीन रंगीन किस्से ऐकत वा सांगत राहायचं आणि कुढत कुढत आयुष्य जगावं लागायचं. पत्नीवर त्यांचा कसलाही आणि कोणताही अधिकार नसायचा. राजाच्या इतर स्त्रियांबरोबरच्या संबंधांना अडवण्याची इच्छा सुद्धा त्यांना होत नसे. जे जसं घडत होतं ते अगदी स्वाभाविक आहे असंच त्यांना वाटे. क्वचित कधीतरी अन्नदातांचं त्यांच्या महालात आगमन होत असे, हेच त्यांना खूप मोठं भाग्याचं वाटे. ते दिवस खरंच असेच होते आणि त्या काळात राजस्थानमध्ये असेच रीतिरिवाज, रूढी परंपरा अस्तित्वात होत्या. राजा कितीही दुर्वर्तनी, लंपट, शराबी असू दे, ह्या स्त्रियांना मात्र परपुरुषाकडे नजर वर करून बघण्याची हिंमतही नव्हती. मग त्यांचा स्पर्श होणं तर दूरच. सदैव आपल्या सतीत्वाची जाणीव बाळगत त्यांना जगावं लागत असे. राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या सरणावर सती जाणं हेच त्यांचं विधी लिखित होतं. एकतर असंही उदाहरण ऐकिवात होतं की ती राजकन्या विवाहानंतर 36 वर्ष आपल्या पती घरी राजमहालात राहिली आणि या दरम्यान एकदाही तिला पतीचा स्पर्श लाभला नाही. काही काळानं कुठल्या तरी दूरच्या प्रदेशात रणक्षेत्रावर राजानं देह ठेवला. ही खबर मिळताच या राजकन्येला त्या राजाची पगडी आपल्या मांडीवर ठेवून चितेत जिवंत जळून खाक होऊन सती जावं लागलं. या एकाच उदाहरणाहून राजस्थानचे राजे लोक आणि त्यांच्या राणीवशात राहणाऱ्या राण्यांच्या असामान्य आयुष्याचं सार आपण नक्कीच समजू शकाल. कुंवरी बरोबर होणाऱ्या विवाहाला महाराज जरी स्वतः आले नव्हते तरी राजपुरोहिताबरोबर बराच मोठा लवाजमा होता. हत्ती, घोडे, प्यादे, सेवक, दासदासी, पालखी, रथ, सजलेल्या बैलगाड्या, नालकी, उंट, शिपाई, चाकर, शिवाय गोलींची तर गंतीच नव्हती. रियासतीच्या बाहेरच्या मैदानात लांबपर्यंत त्यांच्या राहुट्या उभारलेल्या दिसत होत्या. गोऱ्या पलटणीचा बँड खास करून मागवला होता. याखेरीज गायक, रंडिया, भाट, आतिषबाजी करणारे वेगवेगळ्या कलांचे कलावंत अगदी दूर दूरहून इथे आले होते. काहींना खास आमंत्रण सन्मानानं बोलावणं पाठवलं होतं म्हणून ते आले होते. काहींना या शाही विवाहाची खबर लागल्यामुळे स्वतःहून इनामाच्या लालसेनं आले होते. ही मंडळी गटागटाने इकडे तिकडे हिंडत होती. आपले कारनामे दाखवत, आरडाओरड करत,
शुभकामनांचे आणि आशीर्वादांचे लांब लचक बोल जोरजोरात उधळत सर्वत्र फिरत होते. धूळ, गर्दी, आरडाओरड कशाला काही अंतच नव्हता. अनेक ब्राह्मण भाट आपले आपणच आले होते. याही लोकांनी सगळीकडे गोंधळ माजवून ठेवला होता. काही बाई सांगत राहायचे, कोणी ऐकतंय नाही ऐकतंय त्यांना काही त्याची पर्वा नव्हती. शेकडो भट्टीवर गुलाब, डाळ आणि अन्य मेव्यांपासून मद्य बनवलेलं जात होतं. बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या तर शेकड्यांनी कापल्या जात होत्या. हर प्रकारची पक्वान्न, मांसाहारी पदार्थ तयार होत होते. त्यांचा एक संमिश्र गंध वातावरणात पसरला होता. मैदानावर दिवसभर पाणकी लोक पाण्याचा शिडकावा करत राहायचे, तर संध्याकाळी शेकडो मशालवाले मशाली प्रज्वलित करीत राहायचे. आणि एवढं सगळं असूनही धुळीचा लोट काही दबला जात नव्हता की अंधाराला छेद जाऊन प्रकाश पडत नव्हता. इतकी गर्दी, प्रचंड अव्यवस्था, नुसती बजबजपुरी झाली होती आणि कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. तिकडे विवाहवेदीवर विवाह तर विधिवत संपन्न झाला. सगळ्या रूढी परंपरांचं यथोचित पालन करण्यात आलं. सगळे मंगलविधी केले गेले. यज्ञविधी उभारली गेली. अग्नीचे फेरे झाले. सप्तपदी झाली. पाणीग्रहण, लाजाहोम, पदराला गाठ बांधणं असे सगळे विधी विधिवत करण्यात आले. नवरदेवाच्या जागी त्याची पगडी आणि कट्ट्यार ठेवण्यात आली होती आणि विवाहाचे हे सर्व विधी पगडीने कट्ट्यारबरोबर करण्यात आले. राजपुरोहितांनी या सगळ्याचं पौरोहित्य केलं. सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे कन्यादानाच्या वेळी मी आणि 9 इतर अशा 10 गोलियांना देखील दहेजमध्ये देण्यात आलं. आम्हाला देखील एक विशिष्ट प्रकारची वस्त्र परिधान करण्यासाठी दिली होती. आमच्याकडून सुद्धा गृहदेवतांचं पूजन, उपवास आणि इतर षोडशोपचार करवून घेतले. जणू काही एक प्रकारे त्या पगडीशी आणि कट्ट्यारीशी आमची देखील लग्नगाठ बांधण्यात आली. अर्ध लग्नच लागलं होतं आमचं देखील तेव्हा. 10 दिवस वराडींचा पाहुणचार केला गेला. दातांनी कुंवरीला भरभरून धन, रत्नमानकं दहेजमध्ये दिलं होतं. हत्ती, घोडे, सेवक देखील दिले. वरपक्षाकडून घरच्या सर्व सेवकांना शिरपेच, सोन्या चांदीचे कडे आणि थोडी नगद देखील इनाम बक्षिसी म्हणून देण्यात आली. राजपुरोहितांना घोडा आणि चारणाला हत्ती भेट म्हणून देण्यात आला. अशा प्रकारे धूमधडाक्यात कुंवरीचा विवाह संपन्न झाला. कला कुसरण आणि कशिदाकारीनं विशेष सजवलेल्या पालखीतून कुंवरीची स्वारी निघाली. तिच्या मागोमाग दहेजमध्ये दिल्या गेल्या आम्हा 10 गोलींच्या 10 डोल्या देखील निघाल्या. डोलींच्या पाठोपाठ रक्षक, राजपुरोहित, हत्तीवर दिवाण आणि घोडेनी रथावर दुसरे सरदार, इतर नोकरवर्ग आणि सैनिक निघाले. सर्वात पुढे उंटावर नौबत झडत होती, तर सर्वात मागे घोडेस्वार आणि पायदळ असा तो लवाजमा निघाला होता. 4 कोस अंतरावर आल्यानंतर डोळ्यात पाणी आणून दातांनी कुंवरीला विदा केलं. नंतर ते माझ्या डोलीपाशी आले. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, पण मला त्यांनी कवटाळलं आणि हुंदके देत रडू लागले. मला फक्त एवढेच म्हणाले, चंपा, कुंवरीच्या मर्यादेचं उल्लंघन कधीही करू नकोस. हे कधीही विसरू नकोस की तू माझी धाकटी मुलगी आहेस आणि कुंवरी थोरली. स्पुंदत स्पुंदत मी दातांच्या चरणावर स्वतःला लुटून दिलं, पण माझ्या मुखातून शब्दच फुटेनात आणि रडत रडतच मी डोलीत जाऊन बसले. आम्ही पुढे निघालो आमच्या नवीन आयुष्याच्या नव्या वाटेवर, नव्या वळणावर. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.